वस्त्रोद्योगाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर नगरीला पुन्हा एकदा ठेंगा दाखवत राज्यातील महायुती सरकारने सोलापूरकरांची क्रूर थट्टा कुचेष्टा केली आहे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला। याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम जनतेचंही याकडे लक्ष लागून राहिलं होतं। विशेषतः सोलापुरातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांनाही या अर्थसंकल्पाचे वेध लागून राहिले होते। वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या पदरी यंदाही काहीच न पडल्यानं, घोर निराशा पदरी पडल्यानं मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पाबाबत उद्योजकांमधून, जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। अर्थसंकल्पात राज्यातील अनेक जिल्ह्यांना भरभरून दिलं गेलं असताना सोलापूर जिल्ह्याला दमडाही न देता चक्क ठेंगा दाखवत उपाशी ठेवण्यात आल्यानं महायुती सरकारनं सोलापूरला सापत्नपणाची वागणूक दिल्याच्या भावना या निमित्तानं व्यक्त केल्या जात आहेत। खरं तर अर्थसंकल्पात सोलापूरच्या वस्त्रोद्योगाबरोबरच अन्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद अथवा तशा पद्धतीच्या घोषणा होणं आवश्यक असताना महाराष्ट्रातील मोठ्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सोलापूरचा साधा उल्लेख देखील या अर्थसंकल्पात न झाल्यानं सरकारची सोलापूरबाबतची एकूणच उदासीनता दिसून येते, हे अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल। एकीकडे या अर्थसंकल्पात हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी, सुविधा देण्यासाठी नागपूर इथं अर्बन हाट केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली। मात्र दुसरीकडे सोलापूर देखील मोठ्या प्रमाणात हातमाग विणकर असताना आणि मोठी ओळख यात असताना त्याचा विसर पडल्याचं अथवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं या निमित्तानं दिसून आलंय। अनेक जिल्ह्यांना झुकतं माप देताना सोलापूरची झोळी मात्र रिकामी ठेवण्यात आली, ही निश्चितच खेदाची गोष्ट म्हणावी लागेल। किमान आता टेक्निकल टेक्स्टाईल मिशनमधून भविष्यात सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाचा किमान विचार तरी सरकारनं करून जिल्ह्यावरचा अन्याय दूर करावा। तसंच लॉजिस्टिक पार्कसाठी राज्य सरकार जे विशेष धोरण राबवणार आहे, यात देखील सोलापूरचा प्राधान्यानं विचार केल्यास ती मोठी दिलासादायक गोष्ट ठरू शकते। अर्थसंकल्पात सोलापूरला वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्यानं सोलापूरचा औद्योगिकदृष्ट्या विकास होणार तरी कसा, असा सवाल यानिमित्त उपस्थित केला जात आहे। सोलापूरची क्रूर थट्टा, कुचेष्टा आणि मस्करीच या निमित्तानं केली गेली असून सर्वच बाजूनं उद्योगधंद्यांसाठी आणि उद्योग वाढीला अनुकूल पोषक वातावरण सोलापूरला असताना आणि इथं खूप काही करण्याची संधी असताना यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात खूप काही सोलापूरसाठी देता येण्यासारखं असतानाही साधा उल्लेखही या अर्थसंकल्पात न केल्यानं सोलापूरच्या विकासाला खो बसणार आहे। त्यामुळं झारीतील शुक्राचार्य कोण, असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होत आहे। या संदर्भात राजकीय इच्छाशक्तीचा तीव्र अभाव, उदासीनता आणि राजकीय दरबारी नसलेलं वजन या सर्व पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबतही नाराजी व्यक्त केली जात असून निदान यापुढे तरी आपलं वजन वापरून सोलापूरच्या पदरी काहीतरी पाडून घ्यावं, अन्यथा आजूबाजूचे जिल्हे हे मस्तपणे तूप ओरपत असताना आपण मात्र उपाशी राहून केवळ आधाशासारखं त्यांच्याकडे पाहत बसायचं, ही वेळ सोलापूरवर येऊ शकते। सोलापूरला एकतर काही द्यायचं नाही, दिलं तर त्याचा गाजाबाजा मोठा करायचा आणि हळूच मंजूर प्रकल्प हातोहाती लांबून सोलापूरकरांच्या तोंडचा घास काढून घ्यायचा आणि तोंडाला पानं पुसायची, ही नीती यापूर्वीही पाहिली गेली असून सोलापूरचा विकास होऊ द्यायचा नाही, यासाठी अनेकांनी आपली पॉवर वापरल्याचं सोलापूरकरांनी जवळून पाहिलं असून अनुभवलं असून सोलापूरच्या विकासाआड येणारा, त्याला खो देणारा झारीतील शुक्राचार्य कोण, याचा शोध अर्थसंकल्पाच्या निमित्त घेणं गरजेचं आहे, एवढं मात्र नक्की।